नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याकडे शिवधनुष्य पेलवणं अशी एक उक्ती आहे, बोललं जातं. आणि त्याचा विषय रामायणाशी संबंधित आहे. तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकर हे जनकाकडे आलेले असताना त्यांचं जे धनुष्य होतं शिवशंकराचं धनुष्य म्हणजे शिवधनुष्य, आणि ते घेऊन बालपणीची सीता खेळत होती. आणि ते धनुष्य म्हणूनच खेळणं म्हणून भोलेनाथाने सीतेला देऊन टाकलं. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये जेव्हा सीता वयात आली आणि तिचं स्वयंवर होतं, तेव्हा तिने तो पण ठेवला होता की मला भोलेनाथाने दिलेलं जे शिवधनुष्य आहे ते उचलून पेलून त्याची प्रतंचा ताणून जो ह्या धनुष्यातून शिवधनुष्यातून बाण सोडून दाखवेल त्याच्याशीच मी विवाहबद्ध होईन, असं तो हे ठेवलेला असतो. आणि मग ते रावणाला पेलवलं नाही वगैरे वगैरे. पण शिवधनुष्य पेलवणं हा एक शब्द प्रयोग होऊन गेला आपल्याकडे. याला त्याला ते आव्हान पेलवता आलं नाही म्हणजे काय, तर शिवधनुष्य पेललं नाही. आणि योगायोग असा की बाळासाहेबांनी जो अर्धशतकापूर्वी 60 वर्षापूर्वी स्थापन केलेला शिवसेना नावाचा पक्ष आणि संघटना होती, त्याचं नेतृत्व म्हणजेच एक शिवधनुष्य होतं. एक माणसाने एक हाती जवळजवळ 40-45 वर्ष ही संघटना उभी केली, चालवली. आणि स्वतः कुठलीही निवडणूक न लढवता, कुठलंही सत्तापद न घेता, महापौरापासून मंत्र्यांपासून मुख्यमंत्री पदापर्यंत बसलेले आपले सहकारी यांना आपल्या आज्ञेत राखून दाखवलं. अशा बाळासाहेबांनी बनवलेला पक्ष म्हणजेच शिवधनुष्य असतं. आणि ते शिवधनुष्य उद्धव ठाकरेंना पेलवलं नाही हे आपल्याला गेल्या 10-15 वर्षामध्ये साफ साफ दिसलेलं आहे. अगदी मतदाराने सुद्धा गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब केलं. ज्यांना पक्ष पळवला पळवला उद्धव ठाकरे म्हणत होते, त्या एकनाथ शिंदेनी मात्र ते पेलून दाखवलं. कारण उद्धव ठाकरे यांच्यापासून अलिप्त झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्धव ठाकरे 56 आमदार निवडून आणू शकले होते. एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना बाजूला करून एक आमदार अधिकचा निवडून आणला. आपल्याबरोबर आलेल्या बहुतांश आमदारांना परत एकदा निवडून आणून दाखवलं. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवण्यात एकनाथ शिंदे यांचं योगदान सुद्धा मोठं आहे. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आज जवळजवळ 3 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा इतके आशाळभूत होऊन सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे प्रतीक्षा का करतायत, हे आपल्याला लक्षात येतं की आपण आपल्या कर्तृत्वावर आपल्या पित्याने बनवलेल्या पक्षाचं शिवधनुष्य पेलवू शकत नाही. तर आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा टेकू मिळावा म्हणून उद्धव ठाकरे अगतिक झालेले आहेत. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात आज तोच मुंबईचा महापौर परत एकदा मिळवायचा म्हणून इतकी अगतिकता आलेली आहे की काल परवा परत एकदा सुप्रीम कोर्टाची केस धुळखत पडलेली आहे. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे परत आपल्या गटाला मिळावं, आपल्याला मिळावं. आणि ते पित्याच्या कृपेने नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या मेहरबानीने मिळावं म्हणून उद्धव ठाकरे गेली 3 वर्ष धडपडत आहेत. निवडणूक आयोगात त्यांना नकार मिळाला, विधानसभेत नकार मिळाला, आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा ते टिकवता आलं नाही. आणि त्यामुळे आता त्यामध्ये एक अडचण अशी आहे की संख्येवर आमदारांच्या संख्येवर विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना ठरवलं.
आणि त्यांना नाव आणि चिन्ह देऊन टाकलं, तर उद्धव ठाकरेंना उबाठा शिवसेना असं नाव घ्यायची वाडी आली. त्यासाठी मशाल हे वेगळं चिन्ह घ्यावं लागलं आणि ते चिन्ह परत मिळालं तर हवंय, कारण त्या चिन्हावर आपल्या वडिलांच्या पुण्याईची मतं मिळू शकतात. आपली पुण्याई काहीच नाही, आपली दिवाळखोरी खूप आहे, हा जो आत्मविश्वास आहे, त्यातून मग सुप्रीम कोर्टात त्या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून आटापिटा चालू आहे. आणि त्यासाठी मध्यंतरी आता जवळजवळ 16 वगैरे महिने काय होऊन गेले, पण तो विषय बोर्डावर येत नाही. आणि दरम्यान उद्धव ठाकरे हे इतके माध्यमांवर, पत्रकारांवर आणि बातमीदारीवर अवलंबून आहेत की बातमीदारांनी काय ती डंका पिटला, आपली टिमकी वाजवली, तर आपल्याला मतं मिळतील आणि आपण जिंकू शकू, या अंधविश्वासाने त्यांचा घात केलेला आहे. मीडियामध्ये बातम्या आल्या, बातम्यामधून माहोल तयार झाला म्हणजे मतं मिळतील, या भ्रमात असलेले उद्धव ठाकरेंना अजून एक गोष्ट कळलेली नाही की लोकांनी चॅनेल आणि वर्तमानपत्राकडे साफ पाठ फिरवलेली आहे. 20-25 वर्षापूर्वी वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून जे राजकारण करता येत होतं, एक माहोल बनवता येत होता, एक भूलभुलैया तयार करता येत होता, ते आज राहिलेलं नाही. सोशल मीडियाने मीडियाची, पत्रकारितेची आणि माध्यमांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे, विश्वासार्हता संपवलेली आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष एखादा पक्ष आणि नेत्याची कृती, कर्तृत्व याची थेट जनता परीक्षा घेते आणि त्यावर तुम्हाला मतं मिळतात. आणि म्हणून चिन्ह आणि नाव याला फारसं महत्व राहिलेलं नाही. पण तरीही उद्धव ठाकरेंना तो एक आशेचा किरण वाटतो की गेलं तरी निदान शिवसेना हे 4 अक्षर आणि धनुष्यबाण, आणि त्यासाठी त्याने आटापिटा केलेला आहे. एक मला वाटते महिन्याभरापूर्वी कधीतरी त्यांचे वकील कपिल सिब्बल वगैरे जे आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय ज्या खंडपीठासमोर आहे तिथे मेन्शन करून, उल्लेख करून याचा लवकरात लवकर निकाल लावावा म्हणून आग्रह धरला. निदान येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे जो अधिकृत शिवसेना पक्ष आहे त्याला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यावर प्रतिबंध लावावा, त्याला स्थगिती द्यावी, यासाठीच आग्रह धरणारा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला. त्या कोर्टाने त्यांना पिटाळून लावलं की तुमच्याकडे सुद्धा निवडणूक चिन्ह आहे. निवडणूक आयोगाने तुम्हाला वेगळा गट म्हणून एक चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका असोत किंवा कुठल्या विधानसभेच्या असोत, त्यामध्ये चिन्हा अभावी काय फार मोठं उलटफेर होणार आहे अशी शक्यता नाही. चिन्ह हे महत्वाचं नाहीये. आणि त्यामुळे जो काय विषय तुम्ही याचिका घेऊन आलेले आहात की आमदारांच्या बळावर पक्षाचं नाव आणि चिन्ह एका गटाला दिलं जाऊ नये, हा जो तुमचा दावा आहे त्याच्यावर पूर्ण सलग सुनावणी आपण घेऊ, असं म्हणून मला वाटतं 20 ऑगस्टची तारीख सुप्रीम कोर्टाने, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या त्या पर्टिक्युलर खंडपीठाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूला दिली होती त्यांच्या याचिकेच्या सुनावणीसाठी. पण आता गल्लत अशी झाली की एवढं होऊन सुद्धा 16 महिने गेल्यानंतर सुद्धा ही याचिका धूळ खात पडली आहे आणि त्याचा निकाल लागला की आपण जिंकलो, या भ्रमामध्ये उद्धव ठाकरे आहेत. आणि त्यामुळे या मधल्या कालखंडामध्ये सुप्रीम कोर्टात धूळ खात पडलेली जी केस आहे त्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्ष वाढवण्यासाठी काम करावं लागतं, त्याकडे साफ पाठ फिरवलेली आहे. पक्ष संघटना मजबूत करणे, लोकांपर्यंत जाणे, लोकांचा विश्वास संपादन करणे, यासाठी उद्धव ठाकरे यांनी काहीही केलं नाही. आणि त्यामुळे जसजसे दिवस जात आहेत आणि विधानसभेत त्याचा फटका बसल्यानंतर सुद्धा त्यांना जाग आली नाही. आणि त्यामुळे परत एकदा फक्त चिन्ह मिळावं, आणि चिन्ह मिळालं, आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, हा फरक लक्षात घ्या. विघ्न संतोषी वृत्तीने उद्धव ठाकरेंना किती घेरलंय बघा. की त्यांचा दावा असा आहे
की जर धनुष्यबाण हे चिन्ह परत उभाठा शिवसेनेला मिळणार नसेल तर ते निदान एकनाथ शिंदेना तरी त्या चिन्हापासून वंचित ठेवावं. झालंय असं की हे जे दोन विषय, एनसीपी पण फुटली, राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर शरद पवार गटाने लोकसभेत जाऊ आपला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन अजितदादांच्या गटाला जे घड्याळ हे अधिकृत चिन्ह मिळालेलं होतं पक्षाचं, त्याला पाचर मारलेली होती की जोपर्यंत या चिन्हाचा आणि पक्षाच्या अधिकृतपणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत अजितदादांच्या पक्षाने घड्याळ चिन्ह वापरावं. पण त्या चिन्हाविषयी ज्या जाहिराती प्रचारात वापरल्या जातील त्या प्रत्येक वेळेला हे चिन्ह परमनंटली अजितदादा गटाला मिळालेलं नाही असा खुलासा केला पाहिजे. अरे तो खुलासा केला तरीही अजितदादांनी आपल्या काकांच्या चौपट आमदार निवडून आणले. शरद पवारांचे फक्त 10 आमदार पिपाणी फुंकणाऱ्या काय त्या पिपाणी निशाणीवर मिळाले, तर अजितदादांना घड्याळावर 41 आमदार निवडून आणता आले. तेव्हा खाली काय तो खुलासा छापला, डिस्क्लेमर टाकला की हे चिन्ह परमनंटली अजितदादा गटाचं नाही, तरीही 41 आमदार आले. पण अपशकुन झाला होता. अजितदादांना अपशकुन त्या निर्णयामुळे झाला होता. निदान तेवढा अपशकुन एकनाथ शिंदे न व्हावा हीच उद्धव ठाकरे यांची अपेक्षा आहे. जर शरद पवारांना घड्याळ चिन्हाविषयी एक प्रकारे स्थगिती नाही पण डिस्क्लेमर सक्तीचा करण्यात आला, तसाच तो धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे गटाला मिळालेलं परमनंट आणि कायमचं चिन्ह नाही, एवढा तरी आदेश सुप्रीम कोर्टाने द्यावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी आटापिटा केलेला होता. पण सुप्रीम कोर्टाकडून तसा कुठलाही आदेश मिळाला नाही किंवा निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता, विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निर्णय दिला होता त्याला स्थगिती सुद्धा मिळाली नाही आणि ती केस सुप्रीम कोर्टामध्ये धूळ खात पडलेली आहे. आणि त्याची सुनवाई हो न हो, आपल्याला चिन्ह मिळो न मिळो, एकनाथ शिंदे यांना आगामी महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक निवडणुकांमध्ये अपशकुन तरी व्हावा, त्यांना सुद्धा धनुष्यबाणापासून वंचित ठेवा यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. पण आपल्या नावावर, आपल्या कर्तृत्वावर मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची इच्छा सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांना होत नाही आणि म्हणून ते सुप्रीम कोर्टाच्या तोंडाकडे आषाढभूतपणे बघत बसलेले. आणि या सगळ्या कालखंडामध्ये 3 वर्ष होऊन गेलीत एकनाथ शिंदे बाजूला जाऊन, पण तरीही रोजच्या रोज एकनाथ शिंदे यांना शिवाय शाप देण्यापलीकडे उद्धव ठाकरे दुसरं कुठलंही सार्वजनिक कार्य करू शकलेले नाहीत. कुठल्याही वेळी अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ होता, त्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याविषयी नाकमुरडणं चालू होतं. कुठलाही सभा समारंभ असो, आनंदाचा असो, दुःखाचा असो, त्यामध्ये एकनाथी भारूड गायल्याशिवाय उद्धव ठाकरे यांना समाधान मिळत नाही. योगायोग असा आहे की शिंदे यांचं नाव एकनाथ आहे, ज्याला ते खोके, गद्दार वगैरे म्हणतात, आणि एकनाथ नावाचे जे संत होते ते प्रवचनकार सुद्धा होते आणि त्यांनी जो प्रवचनाचा आणि याचा एक वेगळा माज आणला त्याला भारूड म्हणतात, एकनाथी भारूड. आणि एकनाथी भारूड हे फार प्रसिद्ध आहे आपल्याकडे. आणि उद्धव ठाकरे त्या एकनाथी आजच्या 21व्या शतकातल्या नव्या एकनाथी भारूडातून बाहेर पडायला तयार नाहीयेत. आणि उद्धव ठाकरेच कशाला, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे सुद्धा असा हात लावतील दाढीला, असा हात लावतील वगैरे वगैरे चालू आहे. अरे विसरा, झालं, जाऊन दे, जुनं झालं. त्याच्यावर 2 निवडणुका होऊन गेलेल्या आहेत.
तुम्ही काय गमावलंय ते परत कसं कमवायचं, आपल्या पित्याने दिलेलं, आजोबाने दिलेलं आपण का गमावलं याचा विचार करा आणि ते परत मिळवायचा प्रयत्न करा. त्यासाठी सुप्रीम कोर्ट तुम्हाला मदत करू शकणार नाही. सुप्रीम कोर्ट निवाडा करतं, तुम्हाला पाठबळ देत नाही. आज एकनाथ शिंदे यांनी फक्त धनुष्यबाणावर बाजी मारली या भ्रमात सुद्धा राहू नका. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडून येऊ शकणारे शिवसेनेच्या पाठबळाने आपापल्या मतदारसंघात आपापली पाळं मुळं रुजवून ठामपणे उभे राहू शकणारे जे आमदार होते ते एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत. ताकद त्यांची आहे. त्यामुळे आपली पाळं मुळं असतील आणि शिवसेना हे नाव असेल तर आपण जिंकू शकतो. हे उबाठाच्या अनेकांना वाटायला लागलं म्हणून राजन साळवी गेले एका मागून एक. निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या नंतर लोक एकनाथ शिंदेकडे जात आहेत का फक्त धनुष्यबाण चिन्ह आहे म्हणून नाही, की आपण आपल्या कर्तृत्वावर जी मतं मिळवतो त्यात एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वाची मतं मिळाली तर आपण निवडणूक जिंकू शकतो. पण आपली आहेत ती मतं आहेत, आपल्या स्थानिक कामाच्या बळावर मिळणारी मतं आहेत, अधिक पक्ष आणि पक्षाच्या नेत्याच्या लोकप्रियतेची मतं मिळाली तर बाजी मारता येते. हे गणित आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून लोक जात आहेत. कारण उद्धव ठाकरेंच्या सोबत असलो तर त्या भागामध्ये त्या निवडणूक क्षेत्रामध्ये मतदारसंघामध्ये आपली मतं मिळतील, पण नेत्याच्या नावावर आपल्याला उद्धव ठाकरे म्हणून मतं मिळणार नाहीत. मीडियामधून कितीही डंका पिटला की उद्धव ठाकरेंना सहानुभूती, उद्धव ठाकरेंना सहानुभूती, तरी ती उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीची मतं बहुतांश त्यांच्या उमेदवाराला मिळाली नाहीत. म्हणून जवळजवळ 85 वगैरे जागा लढवल्यानंतर त्यातून कसे बसे 20 निवडून आले आणि मुंबईत 10, मुंबईच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना फक्त 10 आमदार निवडून आणता आले. त्यामुळे दिसायला आकड्यामध्ये शरद पवार कमी दिसतात 10 आमदार, पण उद्धव ठाकरे सुद्धा महाराष्ट्रात फक्त 10 आमदार निवडून आणू शकले. शरद पवारांचा एकही उमेदवार मुंबईत निवडून आला नाही. ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड एक आहे, पण मुंबई बाहेरच्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आमदार संख्या सारखी आहे, 10-10 इतकीच आहे. आणि म्हणून सगळ्याकडून पराभव मान्य केलेला आहे. आणि आता आशा एकच आहे की आपल्याकडे परत धनुष्यबाण आलं तर ती सगळी मतं आपल्याला मिळतील. हा एक खोडा आशावाद उद्धव ठाकरेंना आहे आणि म्हणून ते एकनाथ शिंदेना शिव्या घालतायत आणि सुप्रीम कोर्टाकडे आषाढभूतपणे बघतायत. पण दुर्दैव असं आहे की सुप्रीम कोर्टाने सुद्धा जी 20 ऑगस्टची तारीख दिली आहे त्या दिवशी ती सुनावणी होण्याची शक्यता नाहीये. कारण त्याच दरम्यान ज्या खंडपीठासमोर आहे त्या खंडपीठाचे ज्येष्ठ न्यायाधीश एका घटनापीठाचे सदस्य होणार आहेत आणि तिथे सलग सुनावणी झाली तर 20 तारीखची शिवसेनेची सुनावणी केवळ अशक्य आहे. आणि त्यामुळे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, पुढची तारीख कदाचित ती सप्टेंबर असेल, कदाचित ती नोव्हेंबर असेल, कदाचित ती 2026 असेल. सगळा प्रॉब्लेम उद्धव ठाकरेंना शिवसेना नावाचं शिवधनुष्य पेलवलं नाही हे आहे. आणि त्यामुळे जी काय दुरावस्था आहे त्यातून बाहेर पडायचं असेल ते कोर्ट कचेऱ्यावर अवलंबून राहू नका. आपलं आपलं पक्षाचं संघटन उभारा, जनतेचा कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करा. बाळासाहेबांना सुद्धा अगदी 1990 पर्यंत पक्षाचं धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह नव्हतं, तरीही 4 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते. कारण शिवसेना म्हणून, बाळासाहेब म्हणून एक विश्वासार्हता होती. धनुष्यबाण नंतर आलं, विश्वास आधी होता. त्या उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टावर फार विसंबून राहू नये आणि एकनाथी भारूड बंद करावं. आपला पक्ष उभारण्यासाठी आपल्या पुत्राला, आपल्या भाच्याला खांद्यावर जोखड टाकून कामाला लावावं.
आणि जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी जमेल तितका आटापिटा करावा, अखंड आटापिटा करावा. परिणाम दिसेल मित्रांनो, परिणाम दिसेल. पण एकनाथी भारुडातून बाहेर पडावं लागेल. एकनाथ 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 शिंदे यांच्या नावाचा जप त्यांच्या कुटुंबियांनी आजपर्यंत केला नसेल तितका उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. एकनाथ महाराजांचं नाव आजपर्यंत विठ्ठल भक्तांनी जितकं घेतलं नसेल तितकं एकनाथ शिंदेचं नाव उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सवंगड्यांनी घेतलंय. त्याला मी म्हणतो एकनाथी भारुड. तेव्हा त्या एकनाथी भारुडातून उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावं. सुप्रीम कोर्ट तुमच्यासाठी निवडणूक जिंकून देऊ शकत नाही, एवढं लक्षात घ्या. बाकी सगळं आपोआप होईल. आत्ता मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.